नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आज आपण आपलं महाराष्ट्रातलं जे एक प्रमुख पीक आहे, अत्यंत महत्त्वाचं पीक ऊस, याबद्दल माहिती घेणार आहोत. ऊस हे महाराष्ट्राचं त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे. यामध्ये लाखो शेतकरी, शेतमजूर आणि हजारो उद्योग यावर अवलंबून आहेत. एका अर्थी ऊस या पिकामध्ये, या पिकामुळं याच्यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की मी स्वतःसुद्धा एक ऊस उत्पादक शेतकरी आहे. आम्ही सुद्धा म्हणजे पूर्वी 40-50 टनाच्या वरती काही कधी जात नव्हतो. आणि जेव्हा पूर्णपणे त्या ऊसामध्ये आम्ही इन्व्हॉल्व झालो, प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं अभ्यास केला आणि ते सर्व अंमलात आणलं, तेव्हा मी तर असं म्हणा की पूर्णवेळ शेतकरी नाही आहे, पार्ट टाईम फार्मर आहे. पण तरीसुद्धा मी 110 टनाचं उत्पादन मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकरी हे उत्पादन घेऊ शकतो. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत, जे बारकावे आहेत, ते आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण आज इथून पुढे बघणार आहोत. तर आता आपल्याला सगळ्यात पहिले आपण ही चर्चा करूया. आजचा विषय तसा आहे की ऊस जाती, गुणदोष आणि नियोजन. तर त्यापूर्वी आपण एक गोष्ट महत्त्वाची पाहू की ऊसाचं उत्पादन आपल्याला कमी का येतं. आपल्याला 100 टन, काही शेतकऱ्यांना हे आश्चर्य वाटेल, पण मी सांगितलं शेकडो शेतकरी 100 टन उत्पादन घेणारे आहेत. तर मग आपल्याला कमी का येतं किंवा ऊस उत्पादनामध्ये आपण कुठे आपली गडबड होते, आपल्याला काय सुधारणा केल्या पाहिजे. तर काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. ते महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाचा अभाव. म्हणजे ऊस लागवड तंत्रज्ञान जे आहे त्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी, एका एकरामध्ये परिपक्व ऊसाची संख्या किती राहते, त्यासाठी आपण अंतर किती ठेवायला पाहिजे, 2 ओळी म्हणजे सरीतलं अंतर किती असावं, बेण्यातलं अंतर किती असावं, त्याला फुटवे किती असावे, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टीबद्दल माहिती नसल्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर सेंद्रिय पदार्थांचा शेतात वापर कमी. ऊस हे खादाड पीक आहे, त्याला किमान 12 महिने आपण शेतामध्ये ठेवतो आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन तर आपल्याला चांगलं करावंच लागतं, पण सोबतच सेंद्रिय पदार्थसुद्धा जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे. मुबलक सेंद्रिय पदार्थ असणं गरजेचं आहे. फक्त रासायनिक खतावर आपण याचं उत्पादन विक्रमी घेऊ शकत नाही. कारण मी नेहमी सांगतो की आपल्याला जे रासायनिक खतं आहेत ते ज्या स्वरूपात आपण खतं देतो त्या स्वरूपात ते पीक घेत नाही आणि त्याचं स्वरूप बदलावं लागतं. ते स्वरूप बदलण्याचं काम हे जमिनीतले जीवाणू करतात. जीवाणूची संख्या कधी वाढते, त्याला खायला सेंद्रिय पदार्थ असतील तर. त्यामुळं सेंद्रिय पदार्थांशिवाय किंवा तुमच्या जमिनीच्या सुपीक जमीन असल्याशिवाय आपल्याला उत्पादन, जे विक्रमी उत्पादन आहे, ते शक्य नाही. रासायनिक खतं कितीही टाकले, पण जर सेंद्रिय पदार्थ जमिनीत नसेल तर आपल्याला ते उत्पादन घेणं शक्य नाही. त्यामुळं सेंद्रिय घटक वाढवायचे. त्यानंतर रासायनिक खताचा असंतुलित आणि चुकीचा वापर. ऊसाला साधारणतः 12 महिन्याचं पीक असल्यामुळं आपण मोठी भरणी करतो, तोपर्यंत जवळपास 4-5 डोसमध्ये विभागून थोडं खत देतो. तर आता जोपर्यंत आपल्याला NPK, नत्रस्फुरद पालाशेचं कार्य काय आहे, ते कधी उपलब्ध होतं, ते कोणत्या स्टेजला द्यायला पाहिजे, ते किती प्रमाणात द्यायला पाहिजे, या गोष्टी, त्याचं संतुलन कसं करायचं, या गोष्टीची जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत आपण संतुलित खत देऊ शकत नाही. आणि जर आपण संतुलित खत दिलं नाही तर खर्च तर होऊन जाणार, पण त्याचा पुरेपूर मोबदला आपल्याला मिळणार नाही. आणि त्याचमुळं रासायनिक खताचा असंतुलित वापर केला किंवा चुकीचा वापर केला तरी उत्पादन आपलं वाढत नाही.
NPKच नाही, अजून ऊसाला आपण काय देऊ शकतो दुय्यम अन्नद्रव्यामध्ये? कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरपैकी काय देऊ शकतो? सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे का? गरज कशी ओळखायची? तर हे सगळ्या बारकावे आपण एक एक कार्यक्रमामध्ये आपण पुढे पाहणार आहोत. अयोग्य बेण्याचा वापर. बेणं जर अयोग्य असेल, कीडग्रस्त बेणं असेल, रोगग्रस्त बेणं असेल, जिनेटिक प्युरिटी ज्याला म्हणतो आपण, अनुवंशिक गुणधर्म नसलेलं बेणं जर असेल, तर मग तिथं सुद्धा आपल्याला उत्पादनामध्ये आपल्याला कमतरता येते. जे बरेचशा किडी आहेत त्याचे कोष त्याच्यावर असतील तर ते पुढं आपल्या पिकामध्ये येणार. बरेचसे रोग आहेत की त्याचं जर स्पोर्स त्या ऊसामध्ये बेणेमाळ्यातून आपल्याकडे आलं तरी ते सुद्धा आपल्या शेतात येणार. त्यामुळं बेणं हे चांगलंच पाहिजे. 2 पैसे तिथं खर्च झाले तरी चालेल, पण योग्य बेण्याचाच वापर आपल्याला तिथं करावा लागेल. 2 सरी व 2 रोपातील कमी अंतर. मी जे तुम्हाला सगळ्यात पहिला मुद्दा सांगितला की एकरी पक्व ऊसांची संख्या ते 2 सरीतलं आणि 2 रोपातलं अंतर किंवा पेरीतलं अंतर ज्याला आपण म्हणू त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तणनाशकांचा योग्य वेळी वापराचा अभाव. तणनाशक आपण वापरतो, पण त्याला योग्य वेळ कोणती, त्याचं योग्य प्रमाण किती पाण्यात वापरायचं, एकरी डोस किती वापरायचा, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतरचं महत्त्वाचं, पाण्याचा ताण किंवा तुडुंब सऱ्या भरून पाणी. खूप सोपी गोष्ट आहे पण अत्यंत महत्त्वाची. बरेच शेतकरी एवढं पाणी देतात ऊसाला की पार सगळा खाली गाळ चिखल करून टाकतात. एवढा ऊस लावतात काही शेतकरी की त्याला फेर यायला उन्हाळ्यामध्ये त्याला पाणीच बसत नाही. तर या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. अति जास्त पाणी देणं किंवा पाण्याचा ताण पडणं या दोन्ही गोष्टीसुद्धा फार चुकीच्या आहेत. त्यामुळं पाण्याचं नियोजन कसं करायचं बघा, मी एका वाक्यात जर सांगायचं झालं, हे सगळे गोष्टी आपण समोर सविस्तर घेणारच आहे, पण एका वाक्यात जर सांगायचं झालं तर ऊसाला थोडं थोडं पण जास्त वेळ पाणी द्यायचं. जमिनीमध्ये त्याचा चिखल व्हायला नको. पाणी दिल्यानंतर चिखल व्हायला नको. दुसऱ्या दिवशी आपण चप्पल घालून चाललो तर आपल्या पायाला चिखल लागायला नको असं पाणी, वापसा स्थिती राहील असं पाणी आपल्याला ऊसाला द्यायचं आहे. त्यामुळं ठिबक सिंचनची शिफारस का करतात? कारण ठिबक सिंचननं नेहमी वापसा स्थिती राहते. त्यामुळं ठिबक सिंचनमध्ये उत्पादन का वाढतं? कारण जमिनीमध्ये हवा आणि पाणी दोन्ही गोष्टी राहतात. तर वापसा स्थिती राहावी असं पाणी आपल्याला नेहमी द्यायचं. जीवाणू खत वापराचा अभाव. आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे दिवसेंदिवस आणि त्यामुळं आपल्याला जीवाणू खताचा वापर, हिरवळीचा खताचा वापर, शेणखताचा वापर या सगळ्या गोष्टी करून जमिनीची सुपीकता वाढवायची आहे. तर या जीवाणू खतांबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहे, चुकीचं हे आहे. कोणी वापरलं, चुकीच्या पद्धतीनं वापरलं, चुकीचं वापरलं तर त्याचे रिझल्ट आले नाही. तर मग आपण जीवाणू खतं कोणते वापरायला पाहिजे, कसे वापरायला पाहिजे याच्याबद्दलसुद्धा आपण व्यवस्थित बघूया. त्यानंतर अयोग्य वेळेत ऊस लागवड व ऊस तोडणी. अयोग्य वेळ. ऊस लागवडीचे 3 कालावधी आहेत: आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू. तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ऊस लागवड केली या सीझनच्या व्यतिरिक्त तर अयोग्य वेळ झाली आणि मग तोडणीसुद्धा अयोग्य वेळी, त्यामुळे सुद्धा उत्पादन आपलं घटतं. तर मंडळी, या सगळ्या गोष्टी ऊस उत्पादन घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आजचा आपला विषय जो आहे तो ऊस जाती, त्यांचे वैशिष्ट्य, गुणदोष आणि त्याचं नियोजन. तर आता जर आपण पाहिलं तर ऊसाच्या नवीन जातीचं जे निर्मिती आहे ती तामिळनाडूमध्ये कोइंबतूरला इथं ऊस प्रजनन संस्थेमध्ये केली जाते. कोइंबतूरला आपण पाहतो ना, को 7219, को 86 को म्हणजे कोइंबतूर. तर कोइंबतूरला इथे ऊस प्रजनन संस्था आहे, तिथे त्याचं नवीन जातींची निर्मिती केली जाते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊस जातीची निर्मिती आणि विकासाचं कार्य जे आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणेमध्ये आणि आपलं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पेडगाव इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं निर्मिती आणि विकासाचे कार्य केलं जातं. तर या जातींचं संशोधन जे आहे, मुख्य संशोधन जे आहे ते कोइंबतूरला होते.
आता ऊसाच्या अनेक जाती आहेत, एवढ्या जातींबद्दल आपल्याला पाहायची आवश्यकता नाही. आता ज्या प्रचलित मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या जाती आहे त्याच्याबद्दलच आपण माहिती घेऊया सविस्तर. पण इतर जातीसुद्धा आपल्या माहितीसाठी सांगतो. को 419 आहे, को 740 आहे, को 7219 आहे, त्यानंतर को एम 7125 आहे, को सी 671 आहे, को 8014 आहे, को 86032 नीरा आहे, को एम 265 आहे, एम एस 10001 आहे, त्यानंतर के व्ही एम आय 3102 आहे, त्यानंतर 8005 आहे, व्ही एस आय 8005. अशा अनेक जाती आहेत. पण यातल्या आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेल्या आपण मोजक्या 3-4 जातींबद्दल 5 जातींबद्दल बघूया की या 5 जातीमध्येच 90 ते 95% क्षेत्र व्यापलेलं आहे. तर या जातींबद्दलच आपण माहिती घेऊया. तर सगळ्यात पहिले मी आपल्याला सांगू इच्छिन की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जे ऊस उत्पादनाचे रेकॉर्ड केलेले आहेत, जे काय 125 टन झालं, 130 टन झालं, 100 टन आहे, किंवा दरवर्षी ऊस उत्पादनाचं आपल्याला राज्य सरकारकडून व्ही एस आयकडून पुरस्कार मिळतात. तर मी माझ्या निदर्शनात असं आलेलं आहे की यापैकी 90% शेतकऱ्यांची जी ऊसाची जात जर आपण पाहिली तर ती आहे कोसी 86-032 नीरा. या जातीचं नाव आहे नीरा 86-032. तर या जातीनं आत्तापर्यंतचे जे काय रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड्स म्हणजे मॅक्झिमम 90% रेकॉर्ड जे आहेत या 86-032 या जातीने केलेले आहे. तिचं टोपण नाव आहे नीरा. तिचं प्रसारित वर्ष आहे 1996 आणि अजूनसुद्धा ही जात शेतकऱ्यांची अत्यंत प्रिय जात आणि विक्रमी उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. फक्त एकच गोष्ट आहे की 1996 म्हणजे आज जवळपास 2006, 2016, 20 आणि हे 26 वर्ष या जातीला झाले. त्यामुळं याच्यामध्ये जे बेनं आहे प्युरिटी, ज्याला जेनेटिक प्युरिटी म्हणतो आपण, ती आता कमी कमी होत चालली आहे आणि त्यामुळं योग्य बेनं आपल्याला मिळेल का नाही याची शाश्वती नाही. तर माझं असं म्हणणं आहे की यात परत काही शेतकरी म्हणतात की नाही ही 86-032ला अजून टोपण नावं दिली आहेत, काही भीमा, कोणी कृष्णा, कोणी अजून काय. तर असं जातीमध्ये अशा पोटजाती नसतात. कोणत्याही पिकामध्ये जी जात असते तिला परत पोट जात नसते. हिला 86-032 किंवा नीरास म्हणतात. याच्या दुसऱ्या अजून कृष्णा वगैरे अशा काही जाती नाही. ते दुसरे क्रॉसेस तयार झालेले किंवा दुसऱ्या जाती आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 86-032मध्ये आपल्याला जातीवंत बेनं मिळणं महत्त्वाचं आहे. याच्यासाठी आपण मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे, व्ही एस आय आहे किंवा विद्यापीठ आहे, यामध्ये जर आपल्याला मिळालं तर तिथून आपण ब्रीडर सीड ज्याला म्हणतात किंवा फाउंडेशन सीड ज्याला म्हणतात, बेनेमाळा असतो, तर त्याच्यापासून जर आपण थोडंसं आणून नंतर मल्टिप्लाय केलं आपल्याकडे आणि त्याला दुसरी कुठलंही मिसळू दिलं नाही तर ही जात अत्यंत चांगली जात आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं आत्तापर्यंत केलेले रेकॉर्डचे 90% या जातीचा समावेश आहे. आता या जातीचे वैशिष्ट्य काय आहे? एक तर मध्यम उशिरा येणारी जात आहे, भरपूर फुटवे याच्यामध्ये येतात, उशिरा तुरा आणि काने रोगास मध्यम सहनशील आहे आणि उत्पादन क्षमता या जातीमध्ये अत्यंत चांगली आहे. हे या जातीचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर या जातीमध्ये गुणदोषसुद्धा काय आहे ते सुद्धा आपण पाहूया. तर शेंडेअळी व कांडी किडीस ही जात बळी पडते. शेंडेअळी जी आहे त्या अळीसाठी आणि कांडी कीड या दोन्ही किडींसाठी ही जात बळी पडते. आणि जास्त फुटवे असल्यामुळं ऊस जरा याचा बारीक राहतो. फुटव्याची संख्या जर वाढली तर ऊसाची जाडी जी आहे ती बारीक राहते. तर हे या जातीमध्ये आपण गुणदोष म्हणू शकतो. त्यानंतर आपण को एम 265 हिचं प्रसारण वर्ष आहे 2007 आणि ही हजारो शेतकऱ्यांची अत्यंत प्रिय जात आहे. कारण या जातीची सुद्धा उत्पादन क्षमता ही खूप चांगली आहे. पण या जातीमध्ये पूर्ण कालावधी होईपर्यंत साखरेचं प्रमाण पाहिजे तसं वाढत नसल्यामुळं अनेक कारखान्यांनी या जातीच्या लागवडीवर बंदी आणली आहे किंवा
या जातीचा ऊस ते लवकर घेत नाही, याचं कारण की हिचा जो कालावधी आहे हा जास्त कालावधीची जात आहे. त्यामुळं आपण जर तोडणीला घाई केली आणि लवकर ऊस जर जातो म्हटलं तर याच्यामध्ये रिकव्हरी जी आहे कारखान्याची त्याच्यावर मोठा वाईट परिणाम होतो आणि रिकव्हरीवर परिणाम झाल्यामुळं मग त्याचं कारखान्याची नापसंतीची जात आहे. पण शेतकऱ्याची खूप आवडती जात आहे, उत्पादन क्षमता याची चांगली आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट करावं लागेल की कारखान्याचंही नुकसान व्हायला नको, कारण उद्या कारखाने बंद पडले तर आपला ऊस कोण देणार आहे. त्यामुळं कारखान्याचं आणि आपलं विन विन सिच्युएशन असावं, कारखान्याचं सुद्धा नुकसान व्हायला नको. त्यामुळं या जातीची लागवड जर आपण आडसाली केली, जुलैमध्ये जर केली तर हिचं विक्रमी उत्पादनसुद्धा येईल आणि कारखानासुद्धा तुमचा 17-18 महिन्याचा ऊस झाला नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच या ऊसाला न्यायला त्यांना काही हरकत नाही. फक्त ते 10-12 महिन्यात वगैरे त्यात साखरेचं प्रमाण वाढत नाही, त्यामुळं कारखाने या जातीला नेत नाही. त्यामुळं या जातीची लागवड आपण जर आडसालीमध्ये केली तर कारखान्याला सुद्धा काही अडचण नाही. उत्पादन क्षमता या जातीची खूप चांगली आहे. याचे वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर मध्यम उशिरा पक्व होणारी जात आहे, मध्यम जाडी याची चांगली आहे, भरपूर उत्पादन आणि शारवट आणि चोपण जमिनीत सुद्धा या जातीचं उत्पादन येतं. शारवट आणि चोपण जमिनीमध्ये सुद्धा ही उत्पादन देते. आता याचे गुणदोष सुद्धा पाहूया. तर गुणदोषामध्ये कमी साखर उतारा, म्हणजे इमॅच्युअर हार्वेस्टिंग झालं, परिपक्वता होण्याच्या आधी जर हार्वेस्टिंग झालं तर मग साखरेचा उतारा कमी आहे. लवकर तुरा या जातीला येतो आणि जास्त लोळतो. आता लोळणं ऊसाचं हे साहजिक आहे, त्याचं जर वजनच जड झालं तर ते लोळणारच आहे. त्यामुळं पण लोळतो आणि कारखान्याची पसंती या जातीस फारशी नाही. तर हे याचे आपण गुणदोष झाले. त्यानंतरची जात जर आपण पाहिली तर VSI 8005 ही जात आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे कमी कालावधीत येणारी जात आहे, कानी, तांबेरा, रेड रॉट या रोगास सहनशील आहे, उंच वाढ होते आणि तुरा या जातीत शक्यतो येत नाही. अशी एक चांगली जात 8005 सुद्धा लवकरच चांगलं, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी या जातीला लवकर ॲक्सेप्ट केलं आणि मोठ्या प्रमाणात हिचं सुद्धा क्षेत्र वाढलेलं आहे. 8005 या जातीचं. याच्यामध्ये जर गुणदोष पाहिले आपण तर उशिरा तोडणी झाल्यास डोळे या जातीचे फुगतात उशिरा तोडणी झाली तर. अदरवाईज ही जात इतर वैशिष्ट्य याची चांगली आहे. हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. त्यानंतर MS 10001 ही एक नवीन जात आहे. नवीन म्हणजे तरी तिला प्रसारित होऊन मला वाटतं 4 वर्ष झाले असतील. याच्यामध्ये या जातीचं 10001चं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर उत्पादन चांगलं आहे, साखरेचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे, लवकर येणारी आहे, झपाट्यानं वाढ होते आणि फुटवे आणि वाढ याची चांगली आहे. म्हणजे जे एक चांगले वैशिष्ट्य पाहिजे, म्हणजे साखरसुद्धा म्हणजे लवकर तयार होणारी आहे मॅच्युरिटीला, त्यानंतर झपाट्यानं वाढ होते, जाडी चांगली आहे, त्यानंतर फुटवे भरपूर आहे, साखरेचं प्रमाणसुद्धा चांगलं आहे. पण याचे गुणदोषसुद्धा आहे, याच्यासोबतच काही गुणदोषसुद्धा आले. तर त्या गुणदोषामध्ये पहिलं म्हणजे ही जास्त नरम जात आहे. त्यानंतर म्हणजे त्या नरम असल्यामुळं ज्या ठिकाणी डुकरांचा त्रास आहे, खाणारांचा त्रास आहे, त्याचा त्रास थोडासा याला जास्त होतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य जाड आहे, त्यामुळं लोळतो जास्त. ही जात जास्त प्रमाणात लोळते आणि उशिरा तोडणी झाली 12 महिन्याच्या आत हा कारखान्याला गेला पाहिजे. 12 महिन्याच्या नंतर किंवा काही ठिकाणी तर 11 महिन्यानंतरच त्याला डोळे फुगणं चालू होतात, पानशे फुगतात आणि खूप मोठे मोठे डोळे फुगतात आणि ते मग तिथं उत्पादन घटतं. त्यामुळं 10001 ही जात त्याची नोंदणी करून कारखाना 12 महिन्याच्या आत जर तुमचा तोडून नेत असेल तर हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. ही सुद्धा उत्पादनक्षम जात आहे, लवकर येणारी जात आहे, MS 10001. त्यानंतर 3102 ही जात आहे. तर या जातीचे वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर अधिक साखर व उत्पादन, सरळ वाढ, मशीन कटिंग जिथे आहे तिथे 3102ला जास्त पसंती आहे. सरळ वाढते, लोळत नाही आणि यंत्र तोडणीस ही जात उपयुक्त आहे 3102. मात्र हिचा गुणदोषसुद्धा आहे, तर हिचा खोडवा पाहिजे तसा येत नाही. या 3102मध्ये जो आहे अपेक्षित खोडवा येत नाही. आपण खोडवा व्यवस्थापन जर खूप चांगलं केलं तर येऊही सुद्धा शकतो, पण पाहिजे तेवढा खोडवा या जातीमध्ये येत नाही.
तर मंडळी, हे जे महत्त्वाच्या मी 5 जाती तुम्हाला सांगितल्या, त्या जातींचे वैशिष्ट्य आणि त्याचे गुणदोषसुद्धा सोबत सांगितले. या जातीच महाराष्ट्राचा जर विचार केला तर मला असं वाटतं की 90% क्षेत्रात या 5 जाती मिळून आहे. आणि इतर जातीचं तुम्हाला फक्त नावं मी सांगितले कारण त्यांचं क्षेत्र जास्त नाही आहे.